जर राज्यपालांना परत पाठवलं नाही तर आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? नाही, माझ्या पक्षाची काय भूमिका आहे ते आमचे पक्ष सगळे अध्यक्ष सांगतील. परंतु मला असं वाटतं जेव्हा उद्धवजींनी अशी भूमिका घेतली म्हणजे अति झालं. म्हणजे पाणी डोक्यावरनं गेल्यावर माणूस बंदची हाक देतो. कारण कोश्यारी हे राज्यपाल आहेत, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे हे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं. परंतु आता अति झालं. म्हणजे सावित्रीबाईंविषयी, महात्मा ज्योतिबा फुल्यांविषयी ते वाईट बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाईट बोलले आणि रामदास के सिवाय छत्रपती होता क्या वगैरे असं जे बोलले ना ते अतिशय अपमानास्पद आहे. ज्या माणसाला बोलायचं ताळतंत्र नाही त्याला एक तर राज्यपाल पदावरती तुम्ही बसवलंच कसं, आणि बसवलं तर ते महाराष्ट्राच्या माथी का मारलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला महिलांनासुद्धा असं वाटतं की सावित्रीचा अपमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊचा अपमान करणाऱ्या माणसाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. आज मी ऐकलं की फडणवीस गेले दिल्लीला, पण फडणवीसांची एवढी हिंमत नाही हो की ते काहीतरी यांना सांगतील, मोदींना किंवा शहांना, की बाबा का त्यांच्या अध्यक्षांना की या माणसाला काढा. कारण त्यांना फेवरेबल निर्णय सगळे यांनी दिलेले आहेत ना, कोश्यारींनी. त्यामुळे वारंवार डिफेंड करतात फडणवीस, त्याला घेऊन काय सांगायला आपण? त्यांनी डिफेंड करायचं कारण काय? म्हणजे त्यांना महाराष्ट्राविषयी काही प्रेमच नाही आहे. हे लोक सगळे गुजरातसाठीच प्रकल्प पाठवण्याची मदत करणं, हे करणं, ते सगळं देवेंद्र फडणवीस आणि शिंदे जोडीने करतायत ना. महाराष्ट्रातले 3-4 प्रकल्प पाठवले तुम्ही गुजरातमध्ये, आणि आता तुम्ही कोश्यारींच्या विरोधात काहीच बोलत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, म्हणजे आता दोन्ही जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, उदयनराजे असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील, ह्यांनी पण कडक विरोध केलेला आहे. सगळ्यांनीच विरोध केला आहे. आमचे पवारसाहेबांनी विरोध केलेला आहे. सगळे जेवढे म्हणून महाराष्ट्रातले नेते आहेत त्या सगळ्यांना हे आवडलेलं नाही आहे. तेव्हा ताबडतोब कोश्यारींना महाराष्ट्रातनं हटवलंच पाहिजे. उद्धव साहेबांचे आव्हान तुम्ही काय सांगितले ना? नाही, महाराष्ट्र बंदचे मी तुम्हाला तेच सांगते की कधी हाक दिली जाते की जेव्हा पाणी डोक्यावरनं जातं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखवलेला आहे, आणि उद्धवजींनी जो निर्णय घेतला तो निश्चितच बरोबर है. हिंदी में जानना चाहेंगे, अपील की गई है शिवसेना की तरफ से, आप लोग कैसे देखते हैं? क्या सच में महाराज बंद की नौबत आ गई है? हाँ, ज़रूर आ गई है. देखो, सर से पानी गुजर जाता है तभी हम लोग ऐसा निर्णय लेते हैं. हम लोगों को महाराष्ट्र की जनता को डिस्टर्ब करने का कोई अधिकार नहीं, लेकिन महाराष्ट्र की जनता का स्वाभिमान आहत हुआ है. छत्रपति शिवाजी महाराज के लिए इस तरह से भाषा का वापर करना ये हमें मंजूर नहीं है. इसके पहले भी इन्हें महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले जी के ऊपर ऐसा बयान दिया था. और जो रामदास स्वामी शिवाजी महाराज के गुरु थे ही नहीं, तो गुरु नहीं होता तो शिवाजी कहाँ होता. इस तरह से बोलना यानी छत्रपति शिवाजी महाराज का अपमान हम लोग नहीं सह सकते. और शिवाजी महाराज की तुलना वो पुराने ज़माने के हैं, अभी गडकरी जी है, ये है, उनके उदाहरण दो. शिवाजी महाराज जो है वो पूरी दुनिया का लिए एक इतिहास है, देश के लिए एक इतिहास है, और महाराष्ट्र का स्वाभिमान है. उनके बारे में इस तरह से बोलेंगे तो इनको हम अभी महाराष्ट्र में रहने नहीं देंगे. आप लोग आमतौर पे महाविकास आघाड़ी देखा कि जब भी कोई आंदोलन करना होता है तो पहले सीनियर लीडर मिलकर डिस्कस करते हैं और फिर ऐलान करते हैं. यहाँ उद्धव ठाकरे ने कल अचानक हुआ है, उन्होंने महाराज बंद का ऐलान कहा कि हम अपील करते हैं. क्या आप लोगों से डिस्कस किया गया था इस संदर्भ में? नहीं, इसके बारे में मुझे जानकारी नहीं, लेकिन पवार साहब से, जयंत पाटिल साहब से, अजीत दादा से, कांग्रेस के लोगों से इनकी हमेशा बातचीत होती है. ऐसा नहीं कि मिलना ज़रूरी है, मीटिंग ही लेना चाहिए. हम लोग फ़ोन पे चर्चा कर सकते हैं, हम लोग तय कर सकते हैं कि क्या करना क्या नहीं. और ये जो है ना, छत्रपति शिवाजी महाराज का अपमान महाराष्ट्र का हर नेता नहीं सहेगा, जनता भी नहीं सहेगी. इसलिए मुझे लगता है कि ये जब तक ये कोश्यारी नहीं जाता तब तक कुछ न कुछ करते रहना चाहिए. और उनको भी दिल्ली में बुलाया है ना. क्या मोदी जी की इतनी हिम्मत नहीं, क्या फडणवीस जी की इतनी हिम्मत नहीं कि उनको वापस बुला ले? अभी बहुत हो गया, ये अपमान हम लोग नहीं सह सकते. आप लोग महाराज बंद में शामिल होंगे अगर होता है महाराज बंद तो? एनसीपी शामिल? हाँ, अभी मुझे एनसीपी का डिसीजन के बारे में मैं अभी नहीं बता सकती, लेकिन होना चाहिए.